राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त वतीनं चंद्रपुरात मध्य भारतातील सर्वात मोठं कर्करोग निदान व उपचार रुग्णालय बांधलं जात आहे। टाटा ट्रस्टच्या CSR निधीतून 100 कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय बांधलं जात आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील कामांचा आढावा घेतला। राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी उद्योगपती रतन टाटा यांना विनंती केली होती। त्यानुसार 100 कोटी रुपये खर्चून 114 खाटांचे हे रुग्णालय 2016 साली बांधण्यास सुरुवात झाली होती। त्यानंतर कोविडमुळे या रुग्णालयाच्या बांधकामाची गती मंदावली। मात्र नंतर हालचाली करत मध्य भारतातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरणारं हे रुग्णालय बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे। या रुग्णालयाचे केवळ 10% काम शिल्लक असून 15 ऑगस्ट पर्यंत या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा नियोजित केला जात आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रुग्णालयाच्या बांधकामाचा आणि इथल्या सुविधांचा आढावा घेतला। त्यांनी या संदर्भात काही सूचनाही केल्या। 2016 मध्ये श्री रतन टाटा यांना घेऊन मी चंद्रपूर आलो। बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी आम्हाला मदत केली होती आणि तेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात बांधण्याची घोषणा झाली होती। मी रतन टाटांना विनंती केली की चंद्रपूरमध्येही कॅन्सर हॉस्पिटल तयार व्हावं आणि त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। आम्हाला 100 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या CSR मधून देण्याचं कबूल केलं। आज चंद्रपूरमध्ये 140 बेडेड टाटा कॅन्सर हॉस्पिटल होते आहे, ज्याच्यामध्ये राज्य सरकार व टाटा कॅन्सर हॉस्पिटल असं एकत्रित म्हणून आम्ही ट्रस्ट केली। श्री रतन टाटा, माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान महोदय या तिघांनाही पत्र पाठवतो आहे की 15 ऑगस्ट किंवा आसपासची कोणती तरी एक तारीख या उद्घाटनासाठी त्यांनी द्यावी।